श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदेश. प्रत्येक महाशिवरात्रीला चांगदेव महाराज आणि मुक्ताईची यात्रा भरत असते. या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील अनेक गावागावामधील दिंड्या सामील होतात. तर ही संपूर्ण यात्रा आपण बघणार आहोत. तर चला आता यात्रा बघूया. मुक्ताईनगरहून मी आता चांगदेव मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. येथे चांगदेव मंदिर आहे. आता आपण चांगदेव मंदिराकडे जाऊया. चांगदेव मंदिराच्या परिसरात येथे हे प्रसादाचे दुकानं आहेत. चांगदेव मुक्ताईच्या यात्रेला आले म्हणजे तुम्हाला येथील प्रसिद्ध असलेलं उपासाचा दरब्बा, उपासाचा चिवडा व रेवड्यांचा प्रसाद या ठिकाणी आपल्याला मिळतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वच प्रसादाचे दुकाने आहेत. दरब्बा आहे, उपासाचा चिवडा आहे. आणि आता हे बघा, चांगदेव महाराजांच्या मंदिराच्या गेटपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे. हे चांगदेव महाराजांच्या मंदिराचे गेट आहे. चांगदेव महाराज मंदिराच्या गेटच्या आतमध्ये शिरताच आपल्याला समोर भव्य दिव्य पुरातन चांगदेव महाराजांचे मंदिर दिसते. हे बघा, हे चांगदेव महाराजांचे मंदिर आहे. आणि हे बघा, इथे चांगदेव महाराजांच्या मंदिरासमोर चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची लाईन लागलेली आहे. येथे चांगदेव महाराजांच्या मंदिराच्या जवळच तापी व पूर्णा नदीचा संगम आहे. तर चला आता आपण तापी व पूर्णा नदीच्या संगमाकडे जाऊया. हा बघा, इथे तापी पूर्णा नदीचा संगम आहे. हे बघा, इथे पण वारकऱ्यांची गर्दी आहे आणि अनेक जहाज या ठिकाणी उभे आहेत. यात्रे उत्सवामध्ये हे सर्व जहाज आपल्याला मुक्ताई मंदिराकडे घेऊन जातात. तर अनेक वारकरी येथून जहाजाने मुक्ताई मंदिराकडे जातात. आता आपण वर जाऊन चांगदेव महाराजांचे दर्शन घेऊया. चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी खूप मोठी वारकऱ्यांची लाईन असून म्हणूनच या ठिकाणी काही वारकरी मुखदर्शन घेत आहेत. अशा प्रकारे आता आपण चांगदेव महाराजांचे दर्शन घेतले, येथील यात्रा बघितली. आता आपण मुक्ताई मंदिराकडे जाऊया. चांगदेव महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण श्री क्षेत्र मेहून मुक्ताबाईच्या मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. हे बघा, येथे श्री संत मुक्ताई महाद्वार आहे. या महाद्वारामधून आपण आता जात आहोत. हे बघा, येथे वारकऱ्यांसाठी दूध वाटप चालू आहे. हो हो, घेतो चालेल चालेल चालेल. बरं बरं दूध घ्या महाराज, मग दादा. हो हो चालेल चालेल. हे बघा, किती मोठ्या प्रेमाने येथे वारकऱ्यांना दूध दिलं जात आहे. येथे दूध आपण घेतलं. आता मुक्ताई मंदिराकडे जाऊया. मुक्ताई मंदिराकडे जाताना येथे पण रस्त्यामध्ये अनेक दुकानं आहेत. हे बघा, येथे पाट, चौरंग व घरातील देवाऱ्याचे दुकान आहे. असे अनेक दुकाने या रस्त्याने आहे. तर चला आता आपण मुक्ताई मंदिराकडे जाऊया. श्री क्षेत्र मेहून मुक्ताई मंदिरापर्यंत आता आपण येऊन पोहोचलो आहे. येथे बघा, लहान लहान मुलांचे सुंदर सुंदर विठ्ठल नामाचे ड्रेस आहेत. येथे हे बघा, तुळशी माळांचे दुकान आहेत. येथे अष्टगण, बुक्का, चंदन व प्रसादाचे दुकान आहे. लहान मुलांचे टाळ पण येथे आहे आणि पूजा साहित्याचे दुकानं पण खूप प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतात. येथे हे खेळणे आहेत. येथे हे बघा, दरब्बा, रेवडी, उपासाच्या चिवड्याचे दुकान आहे. हे बघा, येथे पण अनेक सुंदर सुंदर पदकांच्या तुळशी माळा आहेत. चला आता आपण मुक्ताई मंदिराकडे जाऊया. हे येथे मुक्ताई मंदिराचे गेट आहे आणि गेटच्याच बाजूला इथे फराळ वाटप चालू आहे. चहा फराळाचे वाटप चालू आहे. येथे अनेक अन्नदाते केळं, चहा फराळाचं वाटप करतात.
येथे हे बघा फराळ घेण्यासाठी वारकरी लाईनीमध्ये उभे आहेत. येथे आता कीर्तन चालू आहे. येथे हे सोमेश्वर मंदिर आहे. तिथे पण भाविक दर्शन घेत आहे. हे बघा आता आपण मुक्ताई मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. श्री मुक्ताईच्या दर्शनासाठी वारकरी लाईनीत उभे आहेत. चला आता आपण श्री आदिशक्ती मुक्ताईच्या मुख्य मंदिराकडे दर्शनाला जाऊया. हा बघा येथे श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिराचा मुख्य सभामंडप आहे. मुक्ताईच्या मंदिराच्या बाजूला कीर्तन चालू आहे. चला आता आपण श्री मुक्ताईचं दर्शन घेऊया. अशा प्रकारे श्री क्षेत्र आदिशक्ती मुक्ताई मंदिराचे दर्शन आता आपण घेतले. आता आपण तापी तीराकडे जाऊया. येथे हे तापी द्वार आहे. तापी द्वारावरती आल्यावर येथून अतिशय सुंदर तापीचं दृश्य आपल्याला दिसतं. तापी तीरावर हे येथे आलेल्या वारकऱ्यांचे तंबू आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावोगावामधील वारकऱ्यांच्या दिंड्या या ठिकाणी येत असतात. येथे 2 ते 3 दिवसाचा त्यांचा मुक्काम असतो. चला आता आपण तापी तीरावरती जाऊया. तापी तीरावरती आल्यानंतर या ठिकाणी अनेक जहाज असतात. ते जहाज आपल्याला समोर दिसत असलेलं पुरातन आदिशक्ती मुक्ताई मंदिराचं दर्शन करून आणतात. तसेच ते आपल्याला येथून चांगदेव मंदिराकडून घेऊन जातात. येथून जहाजाने चांगदेव मंदिरापर्यंत आपल्याला जाता येते. अशा प्रकारे आपण चांगदेव मुक्ताईचे दर्शन घेतले, चांगदेव मुक्ताईची यात्रा बघितली. ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. रामकृष्ण हरी.